या मताचा मी ठाम आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत तुम्ही काही नाही. मराठी भाषेचे संवर्धन आणि शाळांमध्ये तिचा वापर वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना योग्य आहेत का? अरे तुम्हाला तर मराठी संपवायचीच आहे. तुम्हाला मराठी संपवायचीच आहे. कोणाच्या तरी नादाला लागून. कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातल्या हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं. अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषिक बेल्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही. हे कोणाच्या डोक्यातून आलं? अगोदर नाही म्हणालात. इकडे तर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वतःची पाठ स्वतः ठोकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात. 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला. 2 ठाकरे बंधू एकत्र आले. अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तात्पुरतं मागे घेतलेत. काय डॉक्टर नरेंद्र जाधवांचा अहवाल? का डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचं काय कारण काय? कशाबद्दल ही नेमली गेली कमिटी? शेवटी मराठी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला मराठी शब्दकोश तयार केला होता. आजचं काय सांगताय तुम्ही? मला 17व्या शतकाला सुद्धा त्यावेळेला या मराठी भाषेचा सन्मान त्या वेळेच्या राजा राजवाड्यांनी केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्ही दूरदृष्टीवाले नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांइतका द्रष्टा नेता या जगाच्या पाठीवर कधी होऊन गेला नाही. त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? कशा करता ही जबरदस्तीची भाषा करताय? कशा करता जबरदस्ती भाषा करताय? आणि कोण तरी येऊन बाहेरून सांगतो की मुंबई फक्त ही मराठींची नाही अनेक भाषांची मुंबई आहे आणि तुम्ही मानाखाली घालून ऐकता. हे स्वर्गीय बाळासाहेबांचं धोरण होतं? हा स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार होता? कधीतरी स्वाभिमानानं ताट उभं राहिलं पाहिजे. काय होईल त्या परिणामांची पर्वा करून मामा रोज चालत नाही. जे व्हायचं ते घडतच असतं. ते काय आपल्याकरता थांबत नसतं, काहीच थांबत नसतं. पण कधीतरी आपला स्वाभिमान, कधीतरी आपला सन्मान, कधीतरी आपली अस्मिता, कधीतरी आपलं स्वयंस्फूर्तीचे विचार, या विचाराशी आपण बांधील राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथं मराठी भाषेबद्दल मी सांगितलं. अध्यक्ष महोदय, पायाभूत सुविधा महत्वाकांक्षी योजनांबद्दल सकारात्मक की नकारात्मक? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.